शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब पेजमध्ये आपलं जे आहे का सरचे स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आजचा विषय असणार आहे आले अद्रक बाजारभाव विषय. त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला आपण आले पिकामध्ये जास्त थंडी पडते, तर अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे जेणेकरून अन्नद्रव्य उचलण्यासाठी अपटेकिंगसाठी आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होईल. याविषयी जे आहे का आज आपल्याला जे आहे का सविस्तर चर्चा करायची आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला पेजला फॉलो केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे. अद्रक पिकासाठी जसं वातावरण आपल्याला पाहिजे होतं तसं झालेलं आहे आणि बरेचशा शेतकऱ्यांनी पूर्ण प्रवासामध्ये अद्रकीच्या खतं फर्टिलायझर जे आहे का आपल्याला देता आलेले नाहीये. तर त्या अनुषंगाने आता जे आहे का इथून पुढे आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्या आले पिकामध्ये व्यवस्थित कांद्याची फुगवण होईल, वजन वाढेल, त्याचबरोबर चकाकी येण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. तर त्यासाठीच जे आहे का आपल्याला जे आहे का ड्रिप इरिगेशन थ्रू जे आपण खतं देतोय, तर ते देत असताना जे आहे का आपल्याला एक साधारणपणे 10 ते 12 दिवसाच्या अंतराने कुठल्याही चांगल्या कंपनीचा मायक्रोरायझा, त्याचबरोबर गूळ आणि ताक जर दिलं समजा, तर आपण एक 10-10, 12-12 दिवसाच्या अंतराने जे आहे का या गोष्टी आपल्याला जे आहे का कंटिन्यू द्यायच्या आहे. जसं की गूळ जेव्हा आहे आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 किलो पर्यंत घ्यायचं आहे. दही किंवा ताक असेल तर अर्धा किलो किंवा 1 लिटर पर्यंत जर आपण घेतलं तरी काही हरकत नाहीये. त्याचबरोबर आपल्याला जे आहे का गोमूत्र जरी असेल आपल्याकडं युरिन, तर देशी गाईचं गोमूत्र, तर ते एक साधारणपणे 5 ते 10 लिटर पर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे आणि त्याला कंटिन्यू जे आहे एक साधारणपणे 12-12 ते 15-15 दिवसाच्या अंतराने किंवा 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला कंटिन्यू 3-4 वेळेस जे आहे का याचं ॲप्लिकेशन देत जायचं आहे. या दिल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, आपल्या जमिनीमध्ये जे सुस्त अवस्थेमध्ये पडलेले जे जीवाणू आहे, अन्नद्रव्य आहे, ते ॲक्टिव्ह होण्यासाठी, अपटेकिंग चांगली होण्यासाठी, त्याचबरोबर अद्रक पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि हिरवापणा जास्त दिवसांपर्यंत टिकून राहण्यासाठी आपल्याला जे काय त्याचा फायदा होणार आहे. काय होतं असं शेतकरी बंधूंनो, जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य पडलेले असतात, तर त्यांना खाण्यासाठी जसं आपण गूळ पण देऊ शकतो, त्याचबरोबर साखर जी असते, तर ती साखर देखील जे आहे आपण देऊ शकतो. त्याचं प्रमाण जे आहे एक साधारणपणे 2 किलोपासून तर 5 किलोपर्यंत जरी आपण दिलं 1 एकर क्षेत्रासाठी, तरी त्याचे 0 साईड इफेक्ट आहे, फायदा भरपूर आहे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आपल्याला जे आहे का इथून पुढे कंटिन्यू फर्टिगेशन चालू ठेवायचे आहे. त्यामध्ये मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की जे जेनरिक ग्रेड आहे आपले, जसं की 05234 झालं, 13045 झालं, पोटॅशियम शोनाइड झालं, या अन्नद्रव्यांचा देखील आपण कंटिन्यू जर वापर करत गेलो, एक 4 ते 5 दिवसाच्या अंतराने जे आहे का कंटिन्यू प्लॉटमध्ये देणं आपल्याला जे आहे का खूप गरजेचं आहे. हे दिल्यानंतर जे आहे का आपलं जे इथून पुढे काय झालंय तिथं आपल्याला माहितीच आहे. पण इथून पुढे जे आहे का आपलं अन्नद्रव्य कसं जास्तीचं वाढेल जमिनीमध्ये आणि झाडांना कसं जास्त फास्टमध्ये अवेलेबल होईल, ते आपल्याला जे आहे का जास्त गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जे आहे का आपल्याला जैविक प्लस केमिकल म्हणजे जैविक प्लस रासायनिक या दोन्ही गोष्टी जरी आपण करत गेलो, तर जमिनीची सुपीकता देखील चांगली राहणार आहे. त्याचबरोबर आपले आले पीक जे आहे व्यवस्थित वाढवण्यासाठी, उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला ते का जास्तचा त्याचा जे का फायदा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आज जे आहे का तारीख आहे 13 नोव्हेंबर 2025 आणि आजचा जो आल्याचा जो बाजारभाव आहे त्याविषयी जे आपण आता थोडक्यामध्ये चर्चा करू. आता जो आल्याचा जो बाजारभाव आहे तो एक साधारणपणे ₹2500 प्रति क्विंटल ते ₹3500 प्रति क्विंटल प्रमाणे जे का सौदे झालेली आहे. आपल्या मालाची जशी क्वालिटी तसे जे आहे का आपल्याला जे आहे का दर मिळणार आहे. आता तुमच्या मालाची जशी क्वालिटी असेल त्याप्रमाणे जे आहे का तुम्हाला दर मिळतील. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे समजा थोड्याफार प्रमाणामध्ये अजून खोडवा प्लॉट आहे, मला कॉल येत असता, तर त्या शेतकऱ्यांना दर सांगायचे आहे ते पण एक ₹2500 पासून तर एक ₹3600-3700 पर्यंत जे आहे का माल घेतला जातोय आजच्या तारखेमध्ये. पण मालाची जशी क्वालिटी असेल त्याप्रमाणे जे आहे का आपल्याला दर मिळतील. तुमच्या भागामध्ये काय दरने सौदा झालेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी माल दिलेला असेल, तर त्या शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जे आहे का जरूर तुमचे काय दरामध्ये दिलेलं आहे ते रेट कळवा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जे आहे का या गोष्टीचा जे आहे का लाभ होतो आणि माहिती देखील जे आहे का अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये जे आहे का होत असते. कारण की काय होतं शेतकरी बंधूंनो, अद्रकचे रेट वाढले तर फास्टमध्ये जे आहे का शेतकऱ्यांपर्यंत जे आहे का त्याची स्प्रेड होत नाही, फास्टमध्ये माहिती पोहोचत नसते. पण तुमच्या कमेंटद्वारे असो किंवा मग या व्हिडिओद्वारे असो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जे आहे का वेगवेगळ्या भागांमधले जे दर गेलेले आहे किंवा ज्या दरांनी शेतकऱ्यांनी दिलेला आहे माल, तर ती जे आहे का जास्त फास्टमध्ये जे आहे का ती माहिती भेटत असते. त्याचबरोबर काही अडचणी असेल तुम्हाला,
तर त्या देखील जे आहे का कमेंट बॉक्समध्ये जे आहे का तुम्ही जरूर कळू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, अशीच माहिती घेण्यासाठी चॅनलला, पेजला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. काही अडचणी असेल तर त्याही देखील जे आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून आम्ही जे आहे का त्याचा लवकरात लवकर त्याचं जे आहे का तो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याचा जे आहे का प्रयत्न करू.